नमस्कार, महाराष्ट्र T24 मध्ये मी मनीष टेमरे आपण सर्वांचं स्वागत करतो। चला बघूया देश विदेशातील ठळक बातम्या। लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये घेणाऱ्या महिला काँग्रेसच्या रॅलीत दिसल्या तर त्यांचे फोटो काढून घ्या, नाव लिहून घ्या, कारण घ्यायचं आपल्या शासनाचं आणि गायचं त्यांचं असं चालणार नाही। अनेक ताया आहेत महाराष्ट्रात छाती बडवत आहेत, आम्हाला पैसे नको आम्हाला सुरक्षा पाहिजे म्हणत आहेत, असं वादग्रस्त वक्तव्य भाजपचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडक यांनी केलं आहे। ते कोल्हापूरच्या प्रचार सभेत बोलत होते। विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या धामधुमीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या आमदार पुत्रासोबत धक्कादायक घटना घडली आहे। पुण्यातील शिरूरचे आमदार अशोक पवार यांचे पुत्र ऋषिराज पवार यांचे अपहरण करून त्याला मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। ऋषिराजचे विवस्त्र महिलासोबत फोटो काढत जीवे मारण्याची धमकी सुद्धा देण्यात आली आहे। या प्रकरणी ऋषिराज पवार यांनी तक्रार करण्यासाठी पोलीस ठाणे गाठले तर विधिस्थ असीम सरोदे यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकारचा व्हिडिओ माध्यमांसमोर दाखवत माहिती दिली आहे। या सर्व प्रकारावर आमदार अशोक पवार यांनी आपली प्रतिक्रिया मांडली आहे। अशोक पवारांनी मुलासोबत घडलेल्या प्रकाराबद्दल फेसबुकवर व्हिडिओ पोस्ट करत निषेध व्यक्त केला आहे। विदर्भातील लक्षवेधी असलेल्या लढतीपैकी एक लढत म्हणजे रिसोड मतदारसंघ। काँग्रेसचा गड मानला जाणारा हा मतदारसंघ भावना गवडी यांच्या उमेदवारीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। काँग्रेसचे आमदार अमित झनक यांच्यासमोर यंदा शिंदे गटाच्या विधान परिषदेच्या आमदार भावना गवडी आणि भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार अनंत देशमुख यांचे आव्हान असेल। जिल्ह्यातील रिसोड विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा गड मानला जातो। या मतदारसंघात नेहमी झनक कुटुंबाचं वजन असल्याचं दिसतंय। मात्र याच मतदारसंघात गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेस नेते असलेले आणि काँग्रेस सरकारच्या काळात राज्यमंत्री असलेले अनंत देशमुख हे झनक कुटुंबियाचे कट्टर राजकीय वैरी म्हणून ओळखले जातात। कारण काँग्रेसच्या उमेदवारांना पाडण्यासाठी अनंतराव यांनी मोठे प्रयत्न केले असल्याचं अनेक वेळा उघड झाल्याचं असून पक्षाने त्याला निलंबन सुद्धा केलं आहे। माझा उल्लेख भावी मुख्यमंत्री म्हणून केला जातोय, बरं वाटतंय, पण मी मुख्यमंत्री पदासाठी निवडणूक लढवत नसल्याचं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे। ते परभणीत बोलत होते। मी तुमच्यासाठी निवडणूक लढवत आहे, त्यांच्याकडे सत्ता आहे, यंत्रणा आहे, तरी ते उद्धव ठाकरेंना हरवू शकले नाहीत। उद्धव ठाकरे नाही तर उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाला किंमत आहे, असंही ते म्हणाले। परभणीत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राहुल पाटील यांच्यासाठी उद्धव ठाकरेंची सभा आयोजित केली गेली होती। गद्दारांची कीड आपल्या गडाला लागू दिली नाही, याबद्दल आपला मी आभारी आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत। सोलापुरात काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। सोलापूरमध्ये मोची समाजाचा उमेदवारी नाकारल्याने काँग्रेसच्या 5 माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केलाय। माजी नगरसेवक देवेंद्र भंडारे, सिंदराम अट्टेलूर, वैष्णवी करगुडे, सरस्वती कासोलकर, जेम्स जंगम या माजी नगरसेवकांसह युवक काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अंबादास करगुडे, उपाध्यक्ष नागनाथ कासोलकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। छत्रपती संभाजीनगर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सर्व काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। पवार साहेब राजकारणातून निवृत्त झाल्यावर हाच पठ्ठ्या काम करणार, बाकी कुणाचाच घास नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलं आहे। आपलं नाणं खणखणीत आहे, अजून आपण 10 वर्षे काम करू शकतो, असं वक्तव्य अजित पवार यांनी व्यक्त केलं। फलटणमध्ये प्रचार सभेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे। बारामतीमधील एका सभेत बोलताना शरद पवार यांनी निवृत्तीचे संकेत दिले होते। राज्यसभेची अजून 1.5 वर्ष आहेत, तुम्ही याआधी 14 वेळा निवडून दिला, आता कुठेतरी थांबलं पाहिजे, नवी पिढी समोर आली पाहिजे, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे। शरद पवारांच्या या वक्तव्याचा आधार घेत अजित पवार म्हणाले, परवा बारामतीमध्ये भाषण करताना साहेबांनी सांगितलं की माझी मुदत संपल्यावर मी बाजूला होणार, ते राजकारणापासून दूर राहिले तर काम कोण करणार, हाच पठ्ठ्या काम करणार, दुसऱ्यांचा घास नाही, तिथं आपलं नाणं खणखणीत आहे, मी अजून 10 वर्ष काम करणार, बैल म्हातारा झाला आता त्यांना बाजार दाखवा, असं काही जणांना याआधी म्हटलं होतं, मला त्या खोलात जायचं नाही, असं अजित पवार म्हणाले। शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांची भेट झालेली आहे, यांचा शोध घेतला पाहिजे। दाऊदचा शोध घेताना 3ऱ्या दिवशी दिल्लीत ब्लास्ट झाला। इस्रायलला माणसं पुरवण्याचं काम जगभरातून झालं। 1990 ते 2000 देशात ब्लास्ट होत गेले, त्यामुळे शरद पवार आणि दाऊद यांच्याशी भेटीचा काही संबंध आहे का हे तपासले पाहिजे, हे मला म्हणायचं आहे, असा खळबळजनक दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे। प्रकाश आंबेडकर म्हणाले, पुणे आणि सोलापूर दोघात साम्य आहे, दोघांनी सर्वात जास्त मंत्रिपद भोगली, पण एक आणखी साम्य असून आपण तहानलेली जिल्हे आहेत। सोलापूरला पाण्यासाठी 9 दिवस थांबण्याची गरज नाही, असं मी उमेदवार असताना म्हटलेलं होतं। 5 वर्ष झालेली नवीन खासदार आले, पण परिस्थिती तशीच आहे। दोष एकतर लोकप्रतिनिधीमध्ये आहेत किंवा मतदारामध्ये आहे, असं मी मानतो। रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हातात सूत्र दिली, त्यांचा मान सन्मान ठेवला, भाजपची मते घेतली आणि रामराजेंना सभापती केलं। अनेक महत्त्वाची खाती दिली, पण रणजित नाईक निंबाळकर आणि रामराजे यांचं जमलं नाही। पण बांधला बांध नाही, पण का पटले नाही माहीत नाही, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले।
मी सगळ्यांना संधी देण्याचा प्रयत्न केला, पण श्रीमंतांनी साथ दिली नाही. संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी विधान परिषद देणार होतो, पण श्रीमंत नको म्हणाले असे म्हणत अजित पवार यांनी रामराजे निंबाळकर यांच्यावर टीका केली आहे. जयंत पाटील यांना 35 वर्षात मतदारसंघात चौफेर विकास साधता आला असता, परंतु त्यांनी मिळालेल्या पदाचा आणि सत्तेचा वापर फक्त राजकारणात ओव्हरटेक करण्याची जिरवाजिरवी करण्यासाठी, त्यांनी राजकारणातून कायमचे संपवण्यासाठी आणि दुसऱ्यांना संस्था लुटण्यासाठी केला. आजपर्यंत ते फक्त गलिच्छ राजकारण करत असतात, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. आष्टा येथे इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत ते बोलत होते. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धर्मो रक्षती रक्षता या मनुस्मृतीतील वाक्याचे डिझाईन आपल्या सोशल मीडिया हँडलवर प्रसारित केलं आहे. त्यावर महाराष्ट्र धर्म असे कॅप्शन दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावरून फडणवीस यांना महाराष्ट्रातील प्रश्न मांडत टोला लगावला आहे. शिवाय हे महाराष्ट्र धर्माचे रक्षण कसे करणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. जयंत पाटील काय म्हणाले ते बघूया. महाराष्ट्र धर्माची भाजपची व्याख्या म्हणजे महाराष्ट्रातून प्रकल्प गुजरातला घालवणे आणि राज्याची आर्थिक लूट करणे, विचारसरणीशी गद्दारी करण्याचा प्रोत्साहन देणे, राज्यात बेरोजगारी वाढवून गुन्हेगारीला प्रोत्साहन देणे, शेतकऱ्याच्या शेतमालाला रास्त भाव मिळवून देणे, सर्वात महत्त्वाचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात सुद्धा पैसे खाणे आणि महाराजांच्या कर्तृत्वाचे श्रेय इतरांना देणे, हे महाराष्ट्र धर्माचे रक्षण कसे करणार असंही जयंत पाटील म्हणाले. आजच्या विशेष बातमीपत्रात एवढंच. अधिक माहितीकरिता बघत राहा महाराष्ट्र TV 24.